भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प। या देशाचे प्रमुख 4 घटक मग शेतकरी, युवा, महिला आणि गरीब या 4 घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला, नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे। मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा जी मध्यमवर्गीयांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी त्यांच्या आयकरामध्ये 12 लाखपर्यंत ती सवलत एका अर्थाने त्याला टॅक्स नसलेलं टॅक्स माफी देणार अशा प्रकारचा मोठा धाडसी निर्णय हा माननीय निर्मात्यांनी घेतला आणि त्यामुळे अनेक योजना तुम्हाला माहिती देता येईल। मी प्रेसमध्ये त्याचा उल्लेख केला की ज्यातनं पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आहे, खाद्यतेल आत्मनिर्भरता योजना आहे, मखाना मत्स्य उद्योग मंडळ स्वतंत्र महामंडळ आहे, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना आहे, भारतीय भाषा पुस्तक योजना आहे, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी योजना आहे। यासारख्या अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी एक टीडीएसची मर्यादा होती 50,000 ती 1 लाखापर्यंत केली आहे। घरभाडं जे अनेकांचं आता अनेकांची घर भाडे नसतात त्यांची मर्यादा 6 लाखापर्यंत केली आहे आणि त्यामुळे सर्व मध्यमवर्गीय तर आहेतच पण बाकी सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा प्रकारचा हा अर्थसंकल्प। स्वाभाविकपणे महाराष्ट्रातला अर्थसंकल्प आला की महाराष्ट्रामधल्या लोकांचे एक विरोधकांचं विशेषतः आवडीचं असतं, जवळ त्यांची प्रतिक्रिया बजेट सादर होण्यापूर्वीच तयार असते। महाराष्ट्राला काहीच नाही, महाराष्ट्राला शून्य मदत अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधकांची अर्थसंकल्प न वाचताच ही एक ठरलेली टीका असते। पण खरं म्हणजे महाराष्ट्राला तर खूप या गोष्टी मिळाल्या। मुंबई मेट्रोला 1255 कोटी मिळाले, पुणे मेट्रो 700 कोटी मिळाले, MATP प्रकल्पासाठी 511 कोटी आहे, MMR असा दिला। त्याचबरोबर अनेक मी मगाशी ते 4 उल्लेख घटक केले। महिलांसाठी विशेष योजना आहे, उद्योजकांसाठी विशेष योजना आहे, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहे। अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी विचारलं। सामनातून टीका करण्यात आलेली आहे आज की लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉरवर्ड, आता लाडकी बहीण योजनेची गरज संपलेली आहे आणि बाईगिरी चालू झाली अशी सामनातून टीका करण्यात आली। मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे कुणीच गंभीरतेने घेत नाही। रोज सकाळी उठल्यानंतर ना काहीतरी बोलावं लागतं, उचलली जीभ लावली टाळायला या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असतं। त्यांनी बोललेले एक गोष्ट आतापर्यंत कधी खरी ठरली आहे दाखवावं। त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेनं कुणीच घेत नाही अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा सगळ्यात पहिला प्रश्न। राहत राहायला सामनातला लाडकी बहीणचा आगले खरं म्हणजे त्यांना काही माहितीच नाहीये की त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि अंधद्वेषाने, नुसतं द्वेषाने नाही, अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झाले असा उभाठा गट किंवा संजय राऊत असतील यांना आता लाडक्या बहिणीबद्दल योजनेबद्दल फार कळवळ आला आहे। पण हीच मंडळी ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेत टीका करत होती, त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेले होते योजनेच्या विरोधामध्ये। याचा विसर संजय राऊतांना पडला, आगरल्या लिहिताना कदाचित त्या कुठल्या धुंदीत असत माहिती नाही आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या एक ना बंद केली जाणार ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केले। पण उचलली जीभ लावली टाळायला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्यानं दुसरा यात वेगळं काही दिसलं। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेत्यांवर 24 तासात कारवाई झाली होती, मला असं वाटतं जळगावमध्येच एक प्रकरण होतं, जळगावमधल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे शिक्षा झाली होती तरी ते कॅबिनेटमध्ये होते। मग हाच न्याय अमरावतीच्या यशोमती ठाकूरांची का काँग्रेसने लावला नाही? जर आठवून बघा, किती उदाहरणं द्यायची। काँग्रेसची उदाहरण मी देत बसलो, 2 तर आत्ताच दिली, आणखीन मी देऊ शकतो उदाहरण।
आणि असं आहे की त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलंय की त्यांच्याकडे निर्णय आल्यानंतर ते त्याबद्दल निर्णय तपासून कारवाई करतील. उदय सामंतांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे भेटीगाठीचं एक महाराष्ट्रात आपली संस्कृती पूर्वीपासून आहे. त्यामुळे एकमेकाची भेट घेतल्याने काहीतरी आपल्याला लगेच वेगळा अर्थ काढायची मला आवश्यकता.